असलं काय होतं आपला, असला सगळा भारत देश होता. म्हणून असं असायला पाहिजे घर. हो, घरात काय मटेरियल भरायचं तर भरा, पण ते घर असं पाहिजे की रामचंद्र प्रभूचं त्या ठिकाणी आगमन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. तुम्ही किती क्विंटल सोनं ठेवा, पण घराच्या बाहेर त्या ठिकाणी तुळशी वृंदावन असलंच पाहिजे. सनातन धर्माचे काही घराचे चिन्ह सांगितले. घरावर त्या ठिकाणी चक्र पाहिजे, शंख पाहिजे, गदा पाहिजे, घर म्हटलं की ध्वजा पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये पाहिजे. आणि असं जर घर सजवलेलं असलं की देवाचं आगमन होत असतं. ऐसा कर घर, अशा पद्धतीचं घर कर. महाराज ठीक आहे, करू आता आम्ही अशा पद्धत, तुम्ही जसं सांगणार आहे पुढं तसं आम्ही घराची योजना करू. तुम्ही याला घर म्हणता, त्याला घर म्हणता. लक्षात येईल तुमची भाषा, कळालं माझं कीर्तन, लक्षात यायला लागलं का? हा, अशा पद्धतीने घर तर आम्ही करणार आहे, पण त्या ठिकाणी घरात कधी देव येत असतो का प्रश्न आजपर्यंत आला का? आला तर मग सांगा. अहो उदाहरण तर उदाहरण आहे. ज्ञानदेव म्हणे प्रमाणे द्वारकेचा राणा कुठे पडून कुठे नेहमी तिथंच पडून येतो. कोण? द्वारकेचा राजा. द्वारका म्हणजे सोन्याची नगरी महाराज. आणि पहा ती पांडव ते वनवासातच राहायचे, झोपडीत तिथं पडून येतो. कोण? द्वारका म्हणजे द्वारकेचा राजा नेहमी तिथं पडून आहे. म्हणजे मला काय सांगायचं की देव घरी येत असतो. पाहुणे घरा असतो. याच्यासाठी किमान 100 प्रमाण माझ्या पाठ. महाराजांच्या घरी त्या ठिकाणी पाहुणे आले, अतिथी आला. कोण आला? ऋषिकेश महाराज, जगाचा मालक आला. जगाचा मालक आला. मग ज्यांच्या घरी देव आला त्यांचं घर कसं होतं, काय होतं, योजना कशी होती? भाग्यवंत घरी लक्षात घ्या. हो महाराज, वेद समजणं
ते